सध्या महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळते। प्रत्येक पक्ष, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता, प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या परीने सर्व प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यातच सध्या मी उपस्थित आहे बदलापूर शहरामध्ये। या ठिकाणी महाविकास आघाडीचं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ प्रत्येक जण जो आहे तो आपली शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय। सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता असणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। महेश तपासे सर असणार आहेत। सर स्वागत आहे। मुरबाड विधानसभा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। एकंदरीतच कशा प्रकारे प्रचार चालू आहे महाविकास आघाडीचा, काय अधिक माहिती द्याल? तुम्ही एक शब्द उपयोग केला, शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन नव्हे, भक्ती प्रदर्शन आहे। आम्ही भक्ती करतो भारताच्या संविधानाची, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आणि त्यांच्या विचारांना ज्यांनी काळीमा फासली, ज्यांनी भारतीय संविधानाची मोडतोड केली, ज्यांनी पक्ष सोडले, चिन्ह सोडले, अशा लोकांच्या विरोधात आमची ही लढाई आहे। याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे। आणि महाराष्ट्राचे रोजगार पळवायचे, गुजरातला न्यायचे, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आणायची, तरुणांच्या हातातलं काम काढून टाकायचं, आणि आमच्या भोळ्या बाबड्या जनतेला काहीतरी पैशाचा हमीज दाखवून, काहीतरी योजनेचा हमीज दाखवून त्यांची मतं पाडवून घ्यायची, हे महाराष्ट्रात चालणार नाही। महाराष्ट्र शिवछत्रपतींचं राज्य आहे। इथे आमची माता ही स्वाभिमानी आहे, तिने छत्रपती शिवरायांना जन्म दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचा स्वाभिमान विकत घेण्याचा कोणता प्रयत्न करत असेल तर ते तोंड घाशी पडणार आहेत। 20 तारखेला जेव्हा मतदान होईल त्या दिवशी तुम्ही बघाल, या ठिकाणी 23 तारखेला गुलाल उधळण्यासाठी आमचे उमेदवार आणि आमचे सर्व आलेले इथे सर्व कार्यकर्ते हे सुभाष पवारांच्या विजयाचा गुलाल उधळतील। एकीकडे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे जे सलग 3 वेळा विजयी झाले होते इकडनं, तर कशा प्रकारे फाईट असणार आहे, काय नेमका तुमचा अंदाज आहे? बघा, तुम्हाला मी सांगतो, लोक राजकारण हे विचारांवर चालतं। कथोरे साहेब पहिल्यांदा निवडणूक आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडनं आले, तिसऱ्यांदा देखील ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता रिंगणात उभे आहेत। परंतु भारतीय जनता पार्टी स्वतःला जी एक नैतिक उच्चांक घेऊन स्वतःला जी म्हणत होती, तशी नैतिकता भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलेली नाही। त्याच्यामुळे कथोरे साहेबांना देखील भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेऊन लोकांमध्ये जाणं अवघड होत आहे। बदलापूरचा नागरिक मागच्या बदलापूरच्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया बदलापूरच्या नागरिकांनी विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दिली। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने केसेस केल्या, सामान्य नागरिकांवर केसेस केल्या, जे विरोध करण्यासाठी आले, एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी जे सामान्य नागरिक आले, पत्रकार आलेले, त्यांच्यावर केसेस केल्या, कारण त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांचं दडपण होतं। आणि पुढे काय झालं, कसं काय एन्काउंटर झालं, न्याय गोष्ट बाजूला ठेवून अशा पद्धतीने जर कोण कायद्याचं राज्य मोडून करत असेल तर त्याला बदलापूरची सुज्ञान जनता, सुशिक्षित जनता अजिबात मान्य करत नाही। बदलापूरच्या जनतेला बदल हवाय, त्यांना भारतीय जनता पार्टी मुक्त मुरबाड विधानसभा हवी आहे। उमेदवार महत्वाचा नाही, पण भारतीय जनता पार्टी नको। नुकतीच महायुतीची बैठक झाली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की सर्व काही अलबेला आहे, सर्व काही सुरळीत आहे। परंतु दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिंदे गटातर्फे महाविकास आघाडीचा प्रचार केला जातोय बदलापुरात, किती फायदेशीर असणार आहे तुमच्यासाठी? शिंदे गटाच्या वतीने कुणाचा प्रचार केला जातो त्याची मला माहिती नाही, परंतु लोकसभेच्या आधी हीच भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होती, ते 235 मध्ये अडकून बसले। त्याच्यामुळे अलबेल आहे हे चित्र रंगवणे हा एक भाग झाला। आता योजनांचा थेट लाभ किती लोकांना मिळतो हे सरकार सांगू शकत नाही, परंतु योजनांची प्रसिद्धी हे करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबर आहे। त्याच्यामध्ये प्रसिद्धीमध्ये जेवढा पैसा खर्च केला तो पैसा जर वाचवता आला असता तर माझ्या माय माऊलीला 1500 ऐवजी 3000 रुपये देता आले असते। नक्कीच। नुकतंच लोकसभेचा निवडणुका झाला, त्यामध्ये एक बदल पाहायला मिळाला भिवंडीमध्ये, परंतु इथल्या स्थानिकांचा असा आरोप आहे की खासदार जे आहेत तिथले बाळामामा म्हात्रे ते नागरिकांकडे दुर्लक्ष करतात। त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर रेल्वेच्या ज्या समस्या आहेत, अतिरिक्त फेऱ्या असतील किंवा अतिरिक्त प्लॅटफॉर्म असेल, याचा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावू, परंतु असं होताना दिसत नाही। नागरिकांची नाराजी आहे, कशा प्रकारे येणाऱ्या काळात दूर करतील? खासदार निवडून गेल्यानंतर पहिलं पत्र जर बाळामामाने पाठवलं असेल तर रेल मंत्र्यांना पाठवलेलं आहे। प्रमुख समस्या तुमचा मुरबाडचा रेल्वेचा प्रश्न त्यांनी प्रमुख समस्या केली, त्याच्या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील केलं होतं। आणि खासदार म्हणून त्यांची पहिली टर्म आहे, यंदा ते वक्फ बोर्डच्या समितीचे सदस्य देखील आहेत। आणि पार्लमेंटमध्ये खासदाराचा रोल जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेला त्यांचा असतो, त्यांना एकच अधिवेशन मिळालं। पहिलं अधिवेशन शिकण्यामध्ये गेलं, दुसरं अधिवेशन हिवाळीचं अधिवेशन आहे, त्याच्यामुळे त्यांची आक्रमक भूमिका
बदलापूरच्या नागरिकांसाठी, मुरबाडच्या नागरिकांसाठी, शहापूरच्या नागरिकांसाठी, भिवंडीच्या नागरिकांसाठी आणि आमच्या कल्याण पश्चिमाच्या नागरिकांसाठी दिसेल. तुम्हाला जर बदल बघायचाच असेल तर कल्याण पश्चिमच्या रेल्वे स्टेशनचा बदल तुम्हाला आता दिसायला सुरू झालेला असेल. नक्कीच. शेवटचा प्रश्न, अवघ्या काही दिवसांमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सगळेजण साजरा करणार आहेत 20 नोव्हेंबर रोजी. सर्व काही मतदार राजाच्या हातात असतं. अशा वेळी नागरिकांना काय आवाहन कराल, किती महत्वाचं आहे मतदान? नागरिकांना मला दोनच गोष्टीचं आव्हान करायचं, किंबहुना आठवण करून द्यायचंय. छत्रपती शिवरायांचे विचार, महात्मा ज्योतिबांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवरायांचा पडलेला पुतळा, त्याच्यात झालेला भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रासोबत झालेली गद्दारी, एवढंच लक्षात ठेवलं तर मला खात्री आहे की 23 तारखेला आम्ही या चौकात गुलाल उधळू. तर हे होते महाराष्ट्राचे प्रवक्तेच आपण प्रामुख्याने पाहिलं तर त्यांनी असं सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये गुलाल जो आहे तो महाविकास आघाडीचाच होईल आणि खासदार जे आहेत ते नक्कीच प्रश्न सोडवतील असं आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून आपला हक्क बजावण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं ठरेल की यंदा कोणाची सत्ता येते आणि नेमकं काय समीकरण जे आहे ते या विधानसभेचं होणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.